नथुरामजी गोडसे साहेबांच्या विचारपीठ निर्माण झालं पाहिजे, याकरिता पावन अस्थिकलशेच्या दर्शनासाठी आलो होतो। दर्शन घेतलं आणि त्यांच्या ज्या वैचारिक बाबी आहेत ते कुटुंबियांसोबत चर्चा केल्याच्या नंतर एक शक्ती प्रदान झालेली आहे, एक शक्ती मिळालेली आहे। आणि या देशामधून ज्या प्रकारे म्हणजे अखंड भारताची चळवळ पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे, त्याचबरोबर आरक्षण हे म्हणजे राजकारण आणि दुकानदारी जी आरक्षणाच्या नावावर जी चाललेली आहे, आरक्षणाची दुकानदारी ती थांबली पाहिजे। अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी एक म्हणजे विचार मंथन करण्यासाठी पुण्यामध्ये आलो होतो। त्यासोबतच कष्टकऱ्यांची बैठक होती, कष्टकऱ्यांची बैठकसुद्धा आज झालेली आहे। आता विद्यार्थ्यांसोबत बोलायला चाललो वसतिगृहांमध्ये, शासकीय वसतिगृहांमध्ये। ह्या सर्व एकूण बाबीसाठी आलो होतो आणि सांगायचं हेच आहे की आज पंडित नथुरामजी गोडसेंच्या विचाराला साता समुद्रापलीकडपर्यंत सुद्धा कोणी थांबवू शकत नाही। कम्युनिस्टांचे विचार आता थांबवू शकत नाहीत आणि सो कॉल्ड म्हणजे बॅरिस्टर एम के गांधीजींचे म्हणजे स्वतःला हे समजणारे वैचारिक वारस समजणारे त्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विचारावर बंधन नसलं पाहिजे। आणि आता हे विचार अभ्यासक्रमांमध्ये, विद्यापीठांमध्ये, मग शास्त्राचे असतील, समाजशास्त्र असेल, इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल किंवा क्रिमिनल ट्रायल्सच्या माध्यमातून सुद्धा हे सगळे विचार चर्चेमध्ये गेले पाहिजे। या सगळ्या गोष्टींवर वैचारिक उलटपालट किंवा विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी पुण्यात आलो होतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।